नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो महा-डी-बी-टी पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला ॲग्री टॅक्सचं म्हणजेच फार्मर आय डी हे बंधनकारक करण्यात आले आहे मित्रांनो. आपण पाहू शकता स्क्रीनवर. शेतकरी लॉग इन करताना मित्रांनो लॉग इन आय डी आपण पासवर्ड टाकून पहिले आपण लॉग इन करत होतो मित्रांनो, परंतु आता शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी मित्रांनो अर्जदार येथे लॉग इन करा हे ऑप्शन निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट असे दोन ऑप्शन दाखवले आहे मित्रांनो. तर आपण वैयक्तिक शेतकरी अंतर्गत लॉग इन करते वेळेस आपल्याला खालती बॉक्समध्ये आपण पाहू शकता की शेतकरी आय डी प्रविष्ट करा असं सांगत आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो महा-डी-बी-टी पोर्टलवरती सुद्धा मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो आपलं शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आले मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी आय डी कार्ड क्रमांक आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करण्यास सांगत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याजवळ जर शेतकरी आय डी क्रमांक जर नसेल तर मित्रांनो आपल्याला खालती एक ऑप्शन दिले, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. तर शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा अशी एक माहिती दिली आहे मित्रांनो. तर आपण पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो, म्हणजेच आपल्याला शेतकऱ्यांचा शेतकरी आय डी क्रमांक हा जाणून घ्यायचा आहे मित्रांनो. लॉग इन करण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे असं दाखवले मित्रांनो. इथे मित्रांनो आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि खालती गेट OTP या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP आल्यानंतर मित्रांनो सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी तो OTP सबमिट करायचा आहे मित्रांनो. OTP टाकून मित्रांनो आपल्याला सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर फार्मर आय डी म्हणजेच आपला क्रमांक दाखवला जाईल, तो आपण तर एंटर. म्हणजेच मित्रांनो महा-डी-बी-टीवरील विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा मित्रांनो फार्मर आय डी हे काढणे गरजेचे आहे मित्रांनो. आपल्याला फार्मर आय डी शिवाय महा-डी-बी-टीवरील कुठल्याच योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. तर ही एक महत्त्वाची अशी एक अपडेट होती मित्रांनो. तर मित्रांनो फार्मर आय डी कशी काढायची याबाबत माहितीसाठी मित्रांनो वरती आय बटनवर क्लिक करा किंवा याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे फार्मर आय डी कार्ड हे आपण काढू शकता मित्रांनो. तर मित्रांनो फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कसा करायचा, मोबाईलवर हे कार्ड कसं काढता येईल मित्रांनो, या सर्व माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अवेलेबल आहे, त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फार्मर आय डी हे काढून घ्या मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे असे फार्मर आय डी कार्ड आहे मित्रांनो. कुठल्याही शासकीय पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई अनुदान अशा अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो हे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक हे गरजेचं आहे मित्रांनो. हे